नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या ठिकाणी म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थातच महाज्योती या ठिकाणी मी प्राध्यापक संघमित्रा चव्हाण तुमची अंकगणिताची मार्गदर्शिका या ठिकाणी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला नवीन टॉपिक म्हणजेच दशांश चा गुणाकार आणि भागाकार। मागील टॉपिकमध्ये आपण त्याची क्रिया बेरजेची आणि वजाबाकीची त्यावरील उदाहरणे आपण अभ्यासली होती। तर आज आपण बघणार आहोत दशांशचा गुणाकार आणि भागाकार। तर कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण बघूया दशांशचा गुणाकार आणि भागाकार। तर आजचा आपला टॉपिक आहे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार। ओके, तर तुम्हाला माहिती आहे दशांश अपूर्णांक हे आपण आपल्या मागच्या टॉपिक मध्ये शिकून घेतलेलं होतं। जिथे तुम्हाला डेसिमल पॉइंट दिसतो तो अपूर्णांक कसा असतो, दशांश अपूर्णांक असतो। किंवा एखादी संख्या जर p/q किंवा या प्रकारे असेल आणि हिला सॉल्व केल्यावर आपल्याला जो अपूर्णांक मिळतो तो दशांशच्या स्वरूपात असतो। तर या ठिकाणी आज आपण डायरेक्टली गुणाकार भागाकार कशा पद्धतीने करायची ते आपण सॉल्व करणार आहोत। तर बघा, तुम्हाला या ठिकाणी हे एक एग्जाम्पल दिसत आहे आणि या एग्जाम्पल मध्ये ज्या संख्या घेतलेल्या आहेत त्या दशांशच्या स्वरूपात आहे। म्हणजेच तुम्हाला इथे दोन्ही ठिकाणी डेसिमल पॉइंट दिसत आहे। सर्वांना या ठिकाणी डेसिमल पॉइंट दिसत असेल म्हणजेच तो कुठला अपूर्णांक झाला, दशांश। तर आता आपण हे एग्जाम्पल सॉल्व करूया। तर या ठिकाणी बघा 1.2345 मल्टिप्लाइड बाय 1.1। परत एकदा अंक चेक करूया 1.2345 1.1 म्हणजेच 1.1। तर या ठिकाणी कशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत। प्रथम तुम्हाला या ठिकाणी दशांश नाही असं विचारात घेऊन त्याचा गुणाकार करायचा आहे। म्हणजेच या ठिकाणी हे दशांश चिन्ह काढून टाकायचं आणि सिंपल आपलं 1 2 3 4 5 अशा पद्धतीने लिहून घ्यायचं। तसंच इथलं 1.1 गेल्यावरती 11 ही संख्या आपल्याला मिळते। ओके, बरोबर। तर आता एक तर तुम्ही 11 ने 5 ला गुणू शकता 11च्या पाढ्याने, तसं तुम्हाला येते। पण आपल्याकडे शॉर्ट ट्रिक आहे। कुठली शॉर्ट ट्रिक, तर ती मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेली आहे। जर 11 ने कोणत्याही संख्येला गुणत असाल तर काय करायचं, पहिली संख्या ॲज इट इज लिहून घ्यायची आणि शेवटची संख्या सुद्धा ॲज इट इज लिहून घ्यायची, बरोबर। मग काय करायचं, या प्रत्येक संख्येचं एकमेकासोबत ॲडिशन करायचं, बेरीज करायची। करा मग 1 + 2 3, 2 + 3 5, 3 + 4 7, 4 + 5 9 आणि हा शेवटचा 5 जसाच्या तसा। पहिली आणि शेवटची संख्या ही जशीच्या तशी। आता आपल्याला या ठिकाणी 135,795 मिळालेले आहे। आता आपल्याला या दशांशचं हे उत्तर लिहायचं आहे। तर या ठिकाणी दशांश तळ लावायचा आहे येणाऱ्या उत्तराला। तर इथे बघा किती अंक आहे, इथे 1 2 3 4 5 अंक। मग इथे काय करायचं, उजवीकडून 5 अंक सोडून दशांश द्यायचं, 1 2 3 4 आणि हे 5। तर या ठिकाणी हा तुम्हाला दशांश लावावा लागेल। तर याचं उत्तर काय झालं, 1.35795। तर अशा पद्धतीने 11चा शॉर्ट ट्रिक गुणाकार तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर बघा, परत आपण हे एग्जाम्पल बघूया। या ठिकाणी तुम्हाला 234.12 गुणेला 1.2 दिसत आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला दशांश नाही असं विचारात घेऊन त्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। तर आता आपण या ठिकाणी हे अंक पहिल्यांदा लिहून घेऊया। 2 3 4 1 2 दशांश त्या ठिकाणी द्यायचा नाही, गुणेला 1.2 म्हणजे 12। आता याचा गुणाकार करा। तर बघा 12चा टेबल आपल्याला येतो। 12 दुणे किती होतात, 24, 12 दुणे 24, 24 चे 4, हातचे आले 2, 12 1 12, 12 + 2 किती होतात, 13, 14 4
हातचाला 1. देन 12 48, 48 अधिक 1 49 9, हातच्याले 4. 12 36, 36 आणि 4 होतात 40, 40 40 0, हातच्याले 4. 12 दुने 24, 24 आणि 4 28. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे उत्तर मिळालेलं आहे. परंतु आता या ठिकाणी आपल्याला दशांश स्थळ दिलेले आहे. किती? उजवीकडून दशांश मोजणे. या ठिकाणी 1, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 3, म्हणजे 3 दशांश उत्तराला तुम्हाला या ठिकाणी 3 अंक सोडून दशांश स्थळ द्यायचं आहे. म्हणजेच याचं उत्तर तुम्हाला 280.944 या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजेच काय करायचं की जितके अंक आहे दशांशच्या इकडे तेवढे अंक आपल्याला उजवीकडून त्या उत्तराला द्यायचे असतात. त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला 0.03, परत 0.05 आणि 0.007, म्हणजेच पहिली जी संख्या आहे, पहिला जो दशांश अपूर्णांक आहे त्याच्या उजवीकडून 2 घरं सोडून आपल्याला दशांश दिलेला आहे. दुसरी जी संख्या आहे त्याच्या उजवीकडून परत 2 घरं सोडून दिलेला आहे आणि जी शेवटची संख्या आहे तिला 3 घरं सोडून दशांश दिलेला आहे. म्हणजेच काय करायचं, इथे आपल्याला या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे आणि येणाऱ्या उत्तराला जेवढे दशांश आहे टोटल करून तिथे आपल्याला तेवढे दशांश द्यायचे आहे. तर गुणाकार करूया. 3 5 15, 15 7 105. आता इथे दशांश स्थळ मोजायची आहे. इथे 1 2 3 4 5 6 7, तर आपल्याला 7 घरं सोडून उजवीकडून 7 घरे सोडून 1 2 3 घरे आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे. आता 1 2 3 6 झाले 7, 3 4 5, 1 2 3 4 5 6 7 घरे सोडून दशांश द्यायचा आहे. आणि या ठिकाणी परत एक 0 लावूया. तर आपल्याला या ठिकाणी 0.3 गुणिला 0.5 गुणिला 0.07 अशा पद्धतीने 3 आणि 2 5 आणि 2 7 घरे सोडून आपण या ठिकाणी दशांश दिलेला आहे. म्हणजेच तुम्हाला याचं उत्तर मिळालेलं आहे 0.0000105. हे झालं आपल्या या दशांश अपूर्णांकाचं उत्तर. त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी 1.11 मल्टिप्लाइड बाय 1.11 म्हणजे दोन्ही साईडला संख्या समान आहे. तर आपण या ठिकाणी दशांश नाही असं गृहीत धरून त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे दशांश नाही इथलं जर दशांश गेलं तर या संख्या बनतात 111, बरोबर, गुणेला 111. आता 111 ची ट्रिक काय असते की 111 ने गुणत बसायचं नाही. 111 टेबल येतो का तुम्हाला? जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण एक सोपी टेक्निक आहे. जर 11 1 11 आणि 1111 11111 जर 1च्या पटीने जर संख्या येत असेल आणि सारख्याच संख्येंना गुणायचं असेल तर काय करायचं, या ठिकाणी अंक मोजायचे 1चे. किती आहे? 1 2 3, बरोबर. तर 1 2 3 जशीच्या तसे लिहून घ्यायचे. मग काय करायचं, 3च्या पाठीमागे कोणता अंक येतो? 2. 2च्या पाठीमागे कोणता अंक येतो? 1. अशा पद्धतीने जर आपल्याला 11च्या पटीने जर गुणायच्या असेल तर तुम्ही या ठिकाणी हा गुणाकार डायरेक्टली करू शकता. जर 11च्या पटीतील संख्याने जर 11च्याच पटीतील संख्यांना गुणायचं असेल तर आता या ठिकाणी बघा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1 2 3 2 1 आणि दशांश स्थळ किती घरे आहे? 1 2 3 4. तर उजवीकडून 1 2 3 4 या ठिकाणी तुम्हाला दशांश स्थळ लावायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला 1.11 गुणिला 1.11चं उत्तर मिळालेलं आहे 1.23 आणि 21. त्यानंतर या ठिकाणी लक्ष द्या, 0.5 गुणिला 0.05
गुणिला 0.005. तर तुम्हाला या ठिकाणी बघा हे जे 5 आहे हे अगदी सारखे आहे. 5 5 5 म्हणजेच काय, 5 या संख्येचा गुणाकार आपल्याला 3 वेळा करावा लागेल. म्हणजेच काय, तर तुम्हाला 5चा घन माहिती आहे. 5चा घन किती आहे, 125. तर डिरेक्टली आपण या ठिकाणी 125 लिहूया. बरोबर, 5चा 5 25, 25चा 5 125. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी हे 125 लिहून घेतलेले आहे. आता या ठिकाणी 1 2 3 असे याला दशांश स्थळ द्यायचे आहे. याची टोटल करायची. किती होते टोटल, 1 2 3 4 5 6. तर 3 घरं ऑलरेडी आपल्याजवळ आहे. 6 घरे सोडून आपल्याला दशांश स्थळ लावायचं आहे. कारण इथे 1 2 3 4 5 6. तर इथे 1 2 3 4 5 6. तर अशा पद्धतीने आपल्याला हे त्याचं उत्तर मिळालेलं आहे. 0.000125. त्यानंतर परत दुसरं एक्झाम्पल बघूया. पहिल्यांदा तुम्हाला 8 ही संख्या दिलेली आहे. त्याचा गुणाकार तुम्हाला 0.08 आणि त्याचा पण गुणाकार तुम्हाला 0.008 या संख्येसोबत करायचा आहे. परत मागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ही संख्या ही संख्या ही संख्या सारखी होती. तसंच या ठिकाणी ही म्हणजेच 8 या ठिकाणी कॉमन आहे आणि ती 3 वेळा गुणायला आहे. म्हणून डिरेक्टली या ठिकाणी आपण 8चा घन घेऊया. तुम्हाला 8चा घन माहितीच असेल. 8चा घन किती आहे, 512. तर या ठिकाणी डिरेक्टली मी 512 लिहून घेत आहे. आणि दशांश स्थळ बघा किती आहे, तर इथे 1 2 3 4 5. 5 घरे सोडून उजवीकडून उत्तराला आपल्याला दशांश स्थळ द्यायचं आहे. तर देऊया. इथे ऑलरेडी 3 घरं आहे, आपल्याला 5 घरं पाहिजे. म्हणून आपण आपल्या जवळचे 2 शून्य लावायचे. म्हणजेच 1 2 3 4 5 आणि इथे दशांश लावायचं आणि या ठिकाणी अशा पद्धतीने 0. म्हणजेच याचं उत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे, 0.00512. ओके, म्हणजेच दशांश स्थळाचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 5 सोडून अंक सोडून दशांश देऊन ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर परत दुसरं एक्झाम्पल बघूया. अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारले जातात. कारण 9 ने गुणणं म्हणलं की थोडं डिफिकल्ट वाटतं. बघा, तर या ठिकाणी 0.999 गुणिला 51.4 अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार दिलेला आहे. तर परत आपली पद्धत तीच, दशांश स्थळ नाही असं विचारात घेऊन तुम्हाला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी दशांश स्थळ नाही म्हणजेच किती येणार, 999. बरोबर. त्यानंतर इथे जर दशांश स्थळ नाही तर या ठिकाणी किती बनणार, 514. बरोबर. दोन्ही ठिकाणचं दशांश स्थळ आपण काढून टाकलं. 0.999 झाले फक्त 999 आणि 51.4 झाले 514. आता या ठिकाणी असा गुणाकार करत बसायचा नाही. तुम्हाला 9ची टेक्निक माहिती आहे. आपण अशा पद्धतीने करत होतो. समजा 514 मी असे वर लिहिले आणि 999 असे खाली लिहिले तर तुम्हाला ही टेक्निक माहिती आहे. काय करायचं असते, या ठिकाणी फर्स्ट स्टेप, ही जी पहिली संख्या आहे 514 हिच्यातून -1 करायचा असतो. -1 केला तर किती मिळतो आपल्याला, 513. तर तो 513 या ठिकाणी लिहून घेऊया. ओके. आता दुसरी स्टेप काय आहे, तर या 513
513 च्या अंकामध्ये 9 येणारी संख्या मिळवा. ओके, मिळविणे. तर आता ह्या 513 मध्ये कोणती संख्या मिळवाल तर तुम्हाला 9 मिळेल. 5 मध्ये किती मिळवाल? 4 म्हणजे 9. 1 मध्ये किती मिळवाल? 8 म्हणजे 9. 3 मध्ये किती मिळवाल? 6 म्हणजेच तुमचा आला 9. म्हणजेच तुम्हाला उत्तर किती मिळालेलं आहे या ठिकाणी? या ठिकाणी आपण याचं उत्तर लिहूया. 513486. आता हे उत्तर झाले का? नाही, कारण हे साध्या संख्यांचं उत्तर होतं. या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर इथे 1 घर, इथे 3 घर, म्हणजेच टोटल झाले तुमचे 4 घर. तर उजवीकडून उत्तर आला 1 2 3 4. घरे सोडून या ठिकाणी दशांश द्या. अशा पद्धतीने तुमचं ते उत्तर आलेलं आहे 51.3486. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी तुम्हाला 101 मल्टिप्लाइड बाय 8.99. तर बघा 101 या ठिकाणी दशांश तळतं 10.1 गुणेला 8.99. अगदी आपला सेम फॉर्म्युला. म्हणजेच काय तर दशांश तळ कन्सिडर न करता तुम्हाला गुणाकार करायचा आहे. म्हणजेच 101 गुणेला 899. बरोबर. म्हणजेच काय आहे, किंवा आपण असंही लिहू शकतो 899चा गुणाकार हा 101 वेळा आपल्याला करायचा आहे. 899चा गुणाकार हा 101 वेळा करायचा आहे. तर इथे गुणत बसायचं नाही 1 ने 9ला 0, मग अशा पद्धतीने आपला खूप वेळ वाया जातो. तर इथे सिम्पली काय करायचं, तर इकडे लक्ष द्या. तिथे 899चा गुणाकार आहे 101 वेळा. म्हणजेच याची आपण फोल्ड करूया. याची काय करूया? फोल्ड करूया. पहिल्यांदा 899चा गुणाकार हा 100 वेळा करूया. बरोबर. 899चा गुणाकार 100 वेळा, आणि मग 100 मधून 1 गेला. 100 मधून समजा आपल्याला 100 ने गुणलं तर किती वाचतो? परत 1 वाचतो. म्हणजे 899चा गुणाकार परत आपल्याला 1 वेळा करायचा आहे. 899 गुणेला 1. तर आता तुम्हाला समजलं असेल की फोल्ड कशा पद्धतीने केली. 899चा गुणाकार 101 वेळा करायचा आहे. म्हणजे त्याला पहिले 100 वेळा गुणायचं आहे आणि परत 1 वेळा पण गुणायचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की 899चा गुणाकार हा 101 वेळा. तर आता गुणूया. 899 वर हे 2 शून्य ॲज इट इज, आणि हा 899 एक 899. आता याचं काय करायचं आपल्याला? एकत्रीकरण. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ॲडिशन करायची आहे. तर आपल्याला या ठिकाणी 89900 प्लस 899. तर 9 जसेच्या तसे, 9 जसेच्या तसे. 9 आणि 8 1707. हातचा आला 1. 9 आणि 1 10 0. हातचा आला 1. 8 आणि 1 9. 907 99 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. 907 99. पण आता या ठिकाणी किती अंक सोडून दशांश आहे बघा, मोजा. 1 2 3. मग उजवीकडून 1 2 3 या पद्धतीने दशांश स्थळ द्यायचं आहे. तर तुम्हाला उत्तर मिळेल 90.799. परत दुसरं एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी बघा तुम्हाला 5.55 गुणेला 10.01. म्हणजेच याला आपण पहिले सिंपल याच्यामध्ये लिहूया. दशांश स्थळ विचारात न घेता किती बनले 5.55चे? 555 गुणेला 10.01. दशांश स्थळ लक्षात घ्यायचं नाही. म्हणजेच झाले तुमचे 1001. 1001. आता परत आपला तोच फॉर्म्युला.
या ठिकाणी 555चा गुणाकार तुम्हाला 1001 वेळा करायचा आहे. म्हणजे काय कराल, पहिले 555ला 1000 ने गुणाल, बरोबर. 555ला 1000 ने गुणाल, परत 1 वेळा वाचेल, 555ला परत 1 ने गुणायचं, बरोबर. अशा पद्धतीने त्याची फोल्ड आहे. 555ला परत या ठिकाणी 1001 ने गुणणे, म्हणजेच 555ला 1000 ने गुणणे आणि 555ला परत 1 ने गुणणे, म्हणजे दोघांनी मिळून 1001 ने 555ला गुणणे. तर आता या ठिकाणी किती मिळेल आपल्याला, याच्यावरती 1 2 3 0 म्हणजे 5,55,000 आपल्याला मिळाले. ठीक आहे. आणि 555 एक 555 जसेच्या तसे. आता काय करूया, यांची ॲडिशन. या ठिकाणी 555, 5 जसेच्या तसे, 5 जसेच्या तसे, 5 जसेच्या तसे, त्यानंतर हे 5 जसेच्या तसे आणि हे 5ही जसेच्या तसे. म्हणजे तुमचं उत्तर आलं आहे 5,55,555. तर या ठिकाणी आपण उत्तर लिहूया 5,55,555. परंतु या ठिकाणी आपल्याला दशांश द्यायचा आहे, दशांश द्यायचा आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये किती घरं सोडून आहे बघा, 1 2 3 4. मग उजवीकडून उत्तर आला 1 2 3 4 घरे सोडून तुम्हाला दशांश द्यायचा आहे, म्हणजेच 55.5555 हे तुमचं उत्तर आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. या ठिकाणी तुम्हाला एक समीकरण दिलं आहे. कशा पद्धतीने आहे, कारण या ठिकाणी गुणाकार आणि एक बेरजेची क्रिया आहे. क्रिया दोन ठिकाणी म्हणजे 2 दिलेले आहे तुम्हाला. तर बघा, तुम्हाला हे एक पद दिलंय आणि हे एक दुसरं पद दिलंय, बरोबर. तर व्यवस्थित केअरफुली बघितलं तर आपल्याला एक गोष्ट दिसेल की या पहिलं घर आणि हे दुसरं पद, हे पहिलं पद आणि हे दुसरं पद, या दोन्ही पदामधून आपल्याला 2 संख्या कॉमन दिसत आहे. कुठल्या दिसत आहे, तर पहिल्या पदामध्ये मला 5.5 दिसत आहे, बरोबर. तर या दोन्ही ज्या कॉमन आहे ते आपण अशा बाहेर घेऊया. ठीक आहे. मग इथे काय उरणार, 6.5. इथूनही 5.5 कॉमन घेतली तर इथे किती उरणार, 3.5. बघा कशा पद्धतीने आपण ते कॉमन घेतोय. 6.5 गुणिला 5.5 अधिक 5.5 गुणिला 3.5. तर 5.5 मी अशी कॉमन घेतली आहे. 6.5 अधिक 3.5 आपण या ठिकाणी लिहून घेतली. आता याला सॉल्व करूया. 5.5 जसेच्या तसे. आता बेरीज 5 अधिक 5 10शी 0, हातचा आला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 10.0 मिळालेले आहे. आता याचा गुणाकार करूया. तर या ठिकाणी आपल्याला बघा एक वेळा याचा गुणाकार करूया. 55 एक 55 आणि या ठिकाणी 2 0. तर बघा या ठिकाणी उजवीकडून आपल्याला किती घरे सोडून दशांश द्यावं लागेल, तर इथे एक घर आहे आणि इथे एक घर आहे, म्हणजे 2 घरे सोडून दशांश द्यायचा असतो. म्हणजेच तुमचं उत्तर आलेलं आहे 55. तर अशा पद्धतीने या सर्व पदावलीचा जो गुणाकार आणि बेरजेची क्रिया आहे त्याचं उत्तर आहे तुमचं 55. त्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरं इक्वेशन आहे. एक प्रकारे हे समीकरण आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला 2 क्रिया दिसत आहे, एक गुणाकार आणि एक बेरीज, बरोबर. तर आता बघा पहिल्यांदा आपण या ठिकाणी लिहून घेऊया 3.3 गुणेला 8.5 अधिक 4.5 गुणेला 3.3. तर अशा पद्धतीने आपण 3.3 8.5 4.5 आणि 3.3 लिहून घेतलेले आहे त्यांच्या चिन्हासोबत. आता या ठिकाणी तुम्हाला हे 2 पद दिसत आहे. या ठिकाणी 3.3 गुणिला 8.5
आणि या ठिकाणी 4.5 गुणिले 3.3 म्हणजेच काय, व्यवस्थित केअरफुली जर निरखून बघितलं तर तुम्हाला 3.3 दोन्हीही पदामध्ये समान दिसत आहे. तर काय करूया, 3.3 अशा पद्धतीने आपण बाहेर घ्यायची. ठीक आहे. आणि कंसामध्ये या ठिकाणी पहिल्या पदातून जर मी 3.3 जर बाहेर घेतले तर इथे मला 8.5 मिळतात. अधिक जर इथून 3.3 घेतले तर इथे काय उरते, 4.5. आता 3.3, आता यांची सिंपली बेरीज करायची आपल्याला. 5 अधिक 5 10शी 0, हातचा आला 1, 4 अधिक 1 5 आणि 8 13 आणि हे दशांश स्थळ. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर हे 13.0 म्हणजे हे 13 झाले. तर या ठिकाणी आपण रफमध्ये 3.3 गुणेला 13 ने गुणूया. तर बघा गुणाकार करूया. या ठिकाणी दशांश नाही असं विचारात घेऊन गुणाकार करायचा. तर 13 त्रिक किती झाले, 39 शी 9, हातचे आले 3, 13 त्रिक परत 39 आणि 3 किती होतात, 39 40 41 42. तर या ठिकाणी आपल्याला 42 आलेले आहे. आणि एक घर सोडून या ठिकाणी आपल्याला दशांश द्यायचा आहे. म्हणजे तुमचं उत्तर आहे 42.9. अशा पद्धतीने आपल्याला ते उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारचे बिलकुल एकदम इझी प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी फक्त आपल्याला दशांश स्थळ या ठिकाणी लावायचं आहे. हा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी आपण अगदी सिम्प्लिफिकेशन करून जसंच्या तसं उत्तर देऊन फक्त आपल्याला दशांश स्थळच लावायचं आहे. तर बघा पहिल्यांदा आपण हा प्रॉब्लेम लिहून घेऊया. 675 मल्टिप्लाइड बाय 483. तर याचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे 326,025. म्हणजे या ठिकाणी दशांश स्थळ नाही. पण आता जर दशांश स्थळाच्या संख्या पाहिल्या तर तुम्हाला संख्या सारख्याच दिसत आहे, फक्त त्याच्यामध्ये दशांश स्थळ लावलेलं आहे. म्हणजेच कसं, तर 6.75 गुणेला 4.83. इथे पण 6.675 आहे, इथे पण 675, इथे 483, इथे पण 483 दिसत आहे. फक्त फरक आहे तुम्हाला दशांशचा. तर उत्तर तेच राहील. ओके, जे उत्तर इथे आहे तेच त्याचं उत्तर राहील 326,025. फक्त दशांश स्थळ लावायचं आहे. तर संख्येमध्ये दोन्ही संख्येमध्ये जेवढे दशांश आहे तेवढे तुम्हाला उत्तराला द्यायचे असतात उजवीकडून. तर बघा इथे किती आहे, 1 2 3 4. तर इकडे 4 घरे सोडून उजवीकडून 1 2 3 4 तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने दशांश लावायचा आहे. म्हणजेच याला अशा पद्धतीने 32.6025 तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. फक्त आपल्याला त्या ठिकाणी दशांशच लावायचा होता. त्यानंतर परत हे थोडं सेम टाईपचंच एक्झाम्पल आहे, बघूया कशा पद्धतीने सॉल्व करायचं. तर बघा या ठिकाणी तुम्हाला 5.5 गुणेला 3.12 अधिक 4.4 गुणेला 3.12 दिसत आहे. बरोबर, 3.12 इथे पण दिसत आहे, 3.12 इथे पण दिसत आहे. पहिलं पद दुसरं पद दोन्ही ठिकाणी 3.12 3.12 कॉमन आहे. तर काय करायचं, अगदी मागच्याच एक्झाम्पल सारखी या ठिकाणी ती मेथड लावायची आपल्याला. 3.12 असे बाहेर लिहून घेऊया. 3.12 जर इथून घेतले तर इथे किती राहणार, 5.5. बरोबर. त्यानंतर इथून परत 3.12 जर बाहेर गेले तर तुम्हाला इथे काय मिळेल, 4.4. बघा 3.12 इथे घेतले, 5.5 कंसाच्या आतमध्ये आणि इथली जी संख्या आहे 4.4 ती पण आपण या ठिकाणी लिहून घेतली. आता 3.12 जसेच्या तसे. आता काय करूया, यांची बेरीज करायची. 5 आणि 4 9,
अजून 5 आणि 4 9. 9.9 तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. 9.9. आता या ठिकाणी आपल्याला 3.12 गुणिला 99 करायचे आहे. 3.12 गुणिला 99. तर प्रथम दशांश नाही असं लक्षात घेऊन आपल्याला गुणाकार करायचा आहे. 3.12 म्हणजेच झाले तुमचे 312 आणि 9.9 म्हणजेच झाले तुमचे 99. याच्या अगोदर मी तुम्हाला 99 ची टेक्निक शिकवली होती. 99 ने गुणत बसण्यापेक्षा अगदी इझिली आपण करू शकतो. ती टेक्निक आणि या टेक्निकमध्ये काय फरक आहे बघा. जेव्हा 99 999 9999 ने गुणतो तर एक एक स्टेपचा फरक पडत असतो. तर या ठिकाणी स्टेप थोडी वेगळी राहणार मागील एक्झाम्पल पेक्षा. तर या ठिकाणी बघा पहिली स्टेप थोडं केअरफुली बघायचं. 312 पहिली संख्या आहे. तर या ठिकाणी 312 -1 करायचे. किती मिळेल? 311. बरोबर. तर हे 311 मी या ठिकाणी लिहून घेत आहे. असे या ठिकाणी लिहून घेतले. त्यानंतर अशी एक तिरपी रेषा देऊया आणि या ठिकाणी 311 जसे लिहून घेतले तर सेम अगदी पहिले इथे पाहिजे किती अंक आहे 9चे. तिथे तुम्हाला 9चे 2 अंक दिसत आहे म्हणून इकडून 2 घराला अशी अंडरलाईन करायची. बरोबर. आणि या 2च घरामध्ये 9 यायसाठी कोणती संख्या मिळवायची ती संख्या इथे लिहायची. तर 1 मध्ये किती मिळवाल तर 9 येईल? 8. बरोबर. परत या 1 मध्ये किती मिळवाल? 8. बरोबर. आता इथे संपलेलं नाही. हे जे 3 आहे हे 3 इथे लिहून घ्यायचे आणि ते याच्यातून मायनस करायचे. तर बघा तुम्हाला उत्तर मिळते अगदी इझिली. आता ही सुरुवातीला आहे म्हणून तुम्हाला थोडं क्रिटिकल वाटत असेल पण जर का एकदा प्रॅक्टिस झाली तर आपल्याला ते अगदी इझी होऊन जातं. तर आता तुम्हाला 311 मधून 3 गेले तर 308 अशा पद्धतीने ते डिरेक्टली आपल्याला उत्तर मिळतं अगदी या टेक्निकचा वापर करून. तर तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे 30888. पण या ठिकाणी आपल्याला दशांश मध्ये उत्तर काढायचं होतं म्हणून आता इथे 1 2 3 घरं सोडून दशांश द्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला वरील एक्झाम्पलचं हे असं उत्तर मिळालेलं आहे 30.888. त्यानंतर आपण बघूया भागाकार. भागाकारामध्ये दशांशचा भागाकार या ठिकाणी आपण करत आहोत. तर याच्यामध्ये पहिला प्रकार पाहायचा आहे आपल्याला. तर पहिला प्रकार काय आहे? अंश व छेदामध्ये दशांश नंतर सारखे अंक आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला अंशामध्ये अंश कुठला आहे? 3.50. बरोबर. अंश कुठला आहे तुमचा? 3.50. तर 3.50 भागेला 0.25 म्हणजे प्रकार अंश व छेदामध्ये दशांश नंतर सारखे अंक आहे. बरोबर. या ठिकाणी 3.50 मध्ये सारखे आणि या ठिकाणी पण सारखे. तर जर रूल काय आहे? जर दशांश हे सारखे असतील अंश व छेदामध्ये तर तिथे दशांश विचारात घेतला जात नाही. डिरेक्टली तुम्हाला 350 भागेला 25 अशा पद्धतीने त्याचा भागाकार करायचा असतो. तर आता या ठिकाणी आपण आपल्या सिंपल मेथडने भागाकार करूया. 350 भागेला 25 या पद्धतीने आपण करत असतो. करा तर मग 25 एक 25 कारण 25चाच भाग जाईल. 25 एक 25. ठीक आहे. 25 दुणे 50 होतात म्हणजे थोडं मोठी होते म्हणून 25चा भाग. 25 एक 25. 5तून 5 गेले 0 आणि 3तून 2 गेला 1 राहिला. इथे 0 आहे तर इथे 0 असं खाली लिहायचं. 100 आले. 100ला 25 ने भाग जातो का? जातो. 25 चौ 100.
अशा पद्धतीने तुम्हाला बाकी 0 मिळाली आणि तुमचा भागाकार तुम्हाला या ठिकाणी 14 मिळालेला आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 14. म्हणजेच काय करायचं, जर तुम्हाला या ठिकाणी अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश जर स्थळे सारखी असतील म्हणजे अंक सारखे असतील तर तुम्हाला दशांश स्थळ लक्षात घ्यायचं नसते. डिरेक्टली तुम्हाला आपल्या साध्या पद्धतीने भागाकार करायचा असतो आणि त्याचं असं उत्तर काढायचं असते. तर त्याचं उत्तर आलं आहे 14. त्यानंतर परत हे दुसरं भागाकाराचं उदाहरण, पण त्या ठिकाणी तुम्हाला दशांश स्थळ दिसत आहे. बघा, पुष्कळ मुलांना जेव्हा दशांशचे भागाकार येतात तेव्हा खूप कन्फ्युजन होतं की कुठे 0 लिहू, कुठे दशांश स्थळ नाही देणार, कशा पद्धतीने दशांश स्थळ उत्तरामध्ये लिहायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खूप कन्फ्यूज करतात. पण अगदी कन्फ्यूज व्हायचं कारण नाही, कारण तिथे आपण भागाकाराचे 4 प्रकार अभ्यासणार आहोत. 4 प्रकार जर अभ्यासले तर अगदी आपल्या ह्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर बघा, अगदी पहिलाच प्रकार म्हणजेच तुम्हाला माहिती आहे, हे जे एक्झाम्पल दिलंय मी हे पहिल्या प्रकारावरच आधारित आहे. म्हणजे अंश कोणता आहे तुमचा 4.41 बरोबर, आणि छेद कुठला आहे तुमचा 0.21. तर आपला पहिला प्रकार काय होता की अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश नंतर जर सारखे अंक असेल तर निरखून पहा, इकडे दशांश नंतर 2 अंक आहे आणि इकडे पण दशांश नंतर 2 अंक आहे. मग काय करायचं, अशा वेळेस दशांश नाही असं समजून तुम्हाला भागाकार करायचा आहे. तर अशा पद्धतीने दशांश विचारात न घेता या ठिकाणी आपण हे असे अंक लिहून घ्यायचे. 441 डिवायडेड बाय 21 अशा पद्धतीने तो आला तुमचा अंक, म्हणजे छेद आणि अंश. 441 हा अंश झाला आणि 21 हा छेद झाला. आता बघा, अगदी आपल्या साध्या भागाकाराच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी भागाकार करू शकता. 441 डिवायडेड बाय 21 म्हणजे 441 भागेला 21. आता आपल्याला या ठिकाणी भाग द्यायचा आहे. 21 दुने, बघा 21 चा फाडा येतो तुम्हाला, येस, 21 एक 21, 21 दुने 42, 21 त्रि 63. 63 ही संख्या मोठी आहे म्हणून काय करणार, 21 दुने 42. 4तून 2 गेले 2 राहिले, 4तून 4 गेले 0 राहिले. इथे असा 1 लिहून घ्या, उरलेला 1 इथे लिहून घ्या. आता 21 ला 21 ने भाग जातो का, जातो, कारण 21 च्याच पाड्यामध्ये 21 आहे, कारण 21 एक 21. अशा पद्धतीने वजाबाकी केल्यावर तुम्हाला बाकी 0 आणि जे उत्तर आहे आपल्याला भागाकार तो 21 या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. तर आता तुम्हाला वाटत असेल मॅडम इथे दशांश स्थळ आहे, मग कसं दशांश द्यायचं, परंतु आपला हा प्रकार पहिला आहे. त्याच्यात 2 2 2 2 सारखे घर आहे म्हणून घरं विचारात घ्यायची नाही, दशांश स्थळे विचारात घ्यायची नाही, डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा भागाकार करायचा आहे. 21 चा वर्ग पण या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, 21 चा वर्ग हा 441 येतो म्हणून डायरेक्टली आपण 21 पण लिहू शकत होतो. पण या ठिकाणी आपण डायरेक्ट न करता अशा पद्धतीने तो भागाकार सॉल्व केलेला आहे. परत आपण दुसरे एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी तुम्हाला 3.75 भागेला 0.75 हा प्रश्न दिसायला अगदी एकदम सिंपल वाटतो आणि हा प्रश्न तुम्हाला सहाय्यक मुख्य परीक्षेमध्ये 2011 ला विचारला गेला होता. अगदी साधा प्रश्न आहे, पण हाच साधा प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करणारा असतो, कारण या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी फक्त दशांश स्थळ टाकलेलं आहे. मग आता विद्यार्थ्यांना जेव्हा उत्तर काढतात तेव्हा नक्की दशांश स्थळ कुठे लावायचं हा प्रश्न येत असतो. पण त्या ठिकाणी हा प्रकार पहिलाच आहे. प्रकार पहिला काय होता आपला, की अंश व छेदामध्ये जर सारखे घर सोडून दशांश असेल तर बघा या ठिकाणी अंशामध्ये 3.75 आहे आणि छेदामध्ये काय आहे 0.75. म्हणजेच काय,
दशांश स्थळ किती घरे सोडून दिलेलं आहे? 2 2 2 2 घरे सोडून दिलेलं आहे, म्हणजे सारखं आहे. मग त्या ठिकाणी हे सारखं आहे, मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 2 2 घरे सारखे आहे म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला दशांश स्थळ विचारात न घेता डिरेक्टली तुम्हाला भागाकार करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी 375 भागेला 75 या ठिकाणी दशांश स्थळ विचारात घ्यायचंच नसते. तर आता बघा या ठिकाणी आपण 375 डिवायडेड बाय 75 करूया. 75 चा टेबल येतो का आपल्याला? नाही मॅडम, एवढा मोठा टेबल कुठे येतो आपल्याला? आपल्याला तर 30 पर्यंत पण नाही येत. पण आपल्याला 75 चा टेबल बनवता येतो. तर बनवूया. या ठिकाणी 75 च्या जवळपास पहिले गुणून बघायचं की कुठल्या संख्येने जातो. समजा मी याला 4 ने गुणून बघितलं तर किती होतात? 4 पंचे 20, 0 हातचे 2, 4 7 28, 29 30, 300 आले. परत माझ्या डोक्यामध्ये 5 ने गुणायचा विचार आला तर मी याला 5 ने गुणून बघते. बघूया येते का? तर 5 5 25, 25 ची 5 हातचे आले 2, 7 5 35 आणि 2 किती झाले? 37. म्हणजे तुम्हाला डिरेक्टली या ठिकाणी 375 मिळालेले आहे. 75 चा गुणाकार जर मी 5 वेळा केला तर मला डिरेक्टली 375 या ठिकाणी मिळाले. आता बघा 375 मायनस 375 किती झाले? 0 0 0. तर ही झाली तुमची बाकी आणि हा झाला तुमचा भागाकार. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर मिळालेलं आहे 5. तर या ठिकाणी डिरेक्टली आपण उत्तर काढलं 5. पण ऑप्शनमध्ये कधी कधी आपल्याला 5, 0.5, 0.05 अशा प्रकारची ऑप्शन कन्फ्यूज करण्यासाठी दिलं जाते. जनरली मुलं याचं उत्तर 0.05 असं लिहितात. पण त्यांना वाटते की इकडे 2 घरं आहे, वर पण 2 घरं आहे, म्हणून उत्तराला सुद्धा 2 घरं सोडून दशांश द्यायचा असतो. पण हे उत्तर पूर्णपणे चूक आहे. कारण या ठिकाणी आपण दशांश स्थळ विचारात न घेता गुणाकार भागाकार त्या संख्येचा केला आणि तुम्हाला या ठिकाणी संख्या मिळाली, म्हणजेच उत्तर मिळालं 5. तर अशा पद्धतीने हे उत्तर होणार नाही, त्याचं उत्तर राहील 5. परत एक्झाम्पल, अगदी तोच प्रकार आहे. 108 भागेला 1.08 भागेला 0.12. सेम मेथड मागच्याच एक्झाम्पल सारखी. काय करायचं? दशांश स्थळ नाही असं विचारात घेऊन या ठिकाणी तुम्हाला भागाकार करायचा आहे. आता 108 भागेला 12. तर या ठिकाणी कशा पद्धतीने आपण करत असतो तुम्हाला माहिती आहे. 108 भागेला 12. तर तुम्हाला 12चा टेबल येतो का? येतो. म्हणा बरं, मग म्हणा. बघा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 88 आणि 12 10 120. म्हणजेच 12चा गुणाकार 9 वेळा केला तर मला मिळाले 108. 12 9 88 मला मिळाले 108. मग 12 9 108. आता या ठिकाणी तुम्हाला 108 मिळाले तर डिरेक्टली वजाबाकी करायची. 8तून 8 गेले 0 0, 1तून 1 गेला 0. तर अशा पद्धतीने 12 9 88. तर तुम्हाला उत्तर किती मिळालं आहे? 9 आणि बाकी किती मिळालेली आहे? 0. तर या ठिकाणी तुमचं 9 हे उत्तर आलं. म्हणजे पॉइंट दशांश दिले होते परंतु त्याचं उत्तर हे 9 आलं, जे दशांशमध्ये नाही. तर अशा पद्धतीने याचं उत्तर आपण काढलेलं आहे. त्यानंतर आपला प्रकार आहे दुसरा. दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे? छेदामध्ये दशांश नसेल तर. बघा पहिल्या प्रकारामध्ये काय होतं? अंशामध्ये पण दशांश होता आणि छेदामध्ये पण दशांश होता. परंतु
दशांश नंतर सारखे घर होते, म्हणजे सारखे अंक होते. आता या ठिकाणी थोडासा प्रकार बदललेला आहे. इथे छेदामध्ये दशांश नसेल तर तुम्हाला दिसतंय छेद किती आहे, 5 आहे. छेद किती आहे, 5 आहे. आणि वर किती आहे, 0.4 आणि किती इथे खाली आहे आपला 5. आता या ठिकाणी इथे छेद 5 झाला, म्हणजे छेदामध्ये दशांश स्थळ नाही. म्हणून काय करायचं, अंशामध्ये बघायचं किती घरे सोडून दशांश आहे. तर इकडे फक्त एक घर सोडून दशांश आहे. कधी पण उजवीकडून बघायचं असते. उजवीकडून एक घर सोडून दशांश आहे, म्हणून छेदाला या ठिकाणी एक 0 लावून द्यायचा. छेदाला काय लावायचा, 0. म्हणजे किती झाले हे, 4/50. किती झालं, 4/50. आता 4/50 या ठिकाणी अशा पद्धतीने आहे, 4/50. कारण अंश 4 आहे, छेद 50 आहे. काही मुलं घाईघाईमध्ये 50/4 करून टाकतात, जे की हे रॉंग आहे. तर अशा पद्धतीने 4/50 म्हणजे 4ला 50 ने भागायचं आहे. बरोबर. आता मला सांगा, 50 ने 4ला भाग जातो का, नाही जात. मग काय करायचं, शून्याचा भाग द्यायचा. इथे 0 लिहायचं, वजाबाकी करायची. 4 - 0 किती आले, 4. परत 4 मिळाले. इथे दशांश द्यायचं आणि याला 0 लावायचा. बरोबर. आता परत 50 नी 40 मध्ये भाग जातो का, नाही जात. कारण 50 ही संख्या मोठी आहे. मग काय करायचं, परत या ठिकाणी 0चा भाग द्यायचा. किती उरले, 40. मग आपल्याला या ठिकाणी आपल्या जवळचं एक 0 लावायचं. मग काय करायचं, भाग जातो का, आता 400 आणि 50 मध्ये भाग जातो का, हो जातो. समजा मी 50ला 8 ने गुणलं तर किती होतात, 5 × 8 = 40 आणि एक 0. म्हणजे या ठिकाणी 8चा भाग गेला. इथे आले तुमचे 400 - 400. किती उरली बाकी, 0. आणि तुमचं उत्तर किती आलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल 0.08. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 0.08. त्यानंतर हे दुसरं एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी तुम्हाला 0.125 दिसत आहे आणि खाली तुम्हाला या ठिकाणी 25 दिसत आहे, 25. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी परत छेदामध्ये दशांश नाही, छेदामध्ये दशांश नाही. म्हणजेच काय, लक्ष द्या सर्वांनी, छेदामध्ये दशांश नसेल तर काय करायचं, अंशामध्ये बघायचं किती घरे सोडून दशांश आहे. मोजा, 1 2 3. म्हणून काय करायचं, छेदामध्ये 3 शून्य लावायचे. छेदामध्ये काय करायचे, 3 शून्य लावायचे आणि ही संख्या अशी लिहायची. याचा दशांश कॅन्सल होऊन जाईल जर आपण छेदामध्ये एवढे अंक दशांश लावू तर, म्हणजे एवढे अंक शून्य देऊ तर. ठीक आहे. म्हणजेच 125/25,000 मिळालेले आपल्याला. तर बघूया या ठिकाणी आपण भागाकार करूया. तर भागाकार हा असा असतो, 125 इथे मोठी संख्या आहे 25,000. बरोबर. तर आता लक्ष द्या, या ठिकाणी तुम्हाला 25,000 ने 125 ला भागायचं आहे. म्हणजेच मोठ्या संख्येने छोट्या संख्येला भागायचं आहे. कन्फ्यूज व्हायचं काही नाही. तर बघा कशा पद्धतीने सॉल्व करूया. तर पहिल्यांदा 125 मध्ये 25,000 ने भाग जातो का, नाही जात. म्हणून काय करूया, पहिले शून्याचा भाग देऊया. असं इथे 0 लिहूया, 1 2 5. बरोबर. मग काय करतो आपण, या ठिकाणी दशांश देतो आणि इथे 0 लिहितो. बरोबर. इथे काय लिहितो, 0. मग किती मिळाले आपल्याला, 1250. मग आता 1250 मध्ये 25,000 ने भाग जाईल का, नाही. परत शून्याचा भाग द्यायचा. किती आले, 1250. मग 1250 मध्ये भाग जात नाही म्हणून इथे 0 लावायचा.
मग आता 12,500 मध्ये भाग जाईल का? नाही, कारण ही संख्या मोठी आहे आणि ही लहान आहे. मग काय करायचा? झिरोचा भाग द्यायचा, झिरोचा भाग द्यायचा आणि इथे 0 0 5 आणि हे 1 2, परत इथे 0 लावायचा. मग आता भाग जातो का? जातो. या ठिकाणी जर मी 5 गुणलं, 25,000ला 5 गुणले तर किती मिळते मला? 1 2 5 ट्रिपल 0. म्हणजेच 5चा भाग द्यायचा 1 2 5 1 2 3, अशा पद्धतीने मला 0 मिळाले आणि तुमची बाकी आली 0 आणि तुमचा भागाकार किती आला? 0.005. अशा पद्धतीने या संख्येचं उत्तर किती मिळाले आपल्याला? 0.005. ओके. आता बघा भागाकारातील प्रकार 3. तर या प्रकारामध्ये काय करूया? अंशामध्ये दशांश नसेल. तर जेव्हा आपण भागाकार दुसरा पाहिला तेव्हा छेदामध्ये दशांश नव्हता. आता या ठिकाणी छेदामध्ये हा दशांश आलेला आहे. किती आहे? छेदामध्ये दशांश आलेला आहे. अगदी त्याच्या उलटच प्रक्रिया करायची आहे. तर या ठिकाणी 4/0.5 म्हणजेच छेदामध्ये आपल्याला एक घर सोडून दशांश आहे, म्हणून काय करायचं? अंशाला एक 0 लावायचा. बरोबर, अंशाला काय लावायचा? एक 0 लावायचा आणि याचं दशांश स्थळ त्या ठिकाणी गायब करायचं. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने ती संख्या मिळेल. आता हे अगदी आपल्याला इझी झालंय. तर या ठिकाणी 0 लावला आणि याचा दशांश काढून घेतला, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळेल 5×8 = 40. ओके. 225 म्हणजेच अंशामध्ये दशांश स्थळ नाही आणि या ठिकाणी 1.5 आणि छेदामध्ये दशांश आहे. म्हणजेच काय? तर या ठिकाणी आपल्याला अंशामध्ये दशांश स्थळ नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणी दशांश स्थळ नाही म्हणून एक 0 लावायचा आणि चं दिशांश स्थळ गायब करून टाकायचं. तर अशा पद्धतीने पहिले मांडणी करायची. त्यानंतर 2250/15. तर तुम्हाला माहिती आहे 15चा वर्ग हा 225 आहे. डिरेक्टली तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला डायरेक्ट पद्धत म्हणजे भागाकाराने जर करायचं असेल तर तसंही करू शकता. बघूया भागाकाराने येतो का. तर 15चा भाग 22 मध्ये पहिले द्यायचा. तर 15×1 = 15, 15×2 = 30. मोठी संख्या आहे म्हणून 15×1 = 15. आता या ठिकाणी वजाबाकी. 12तून 5 गेले किती राहिले? 7. इथे 0. इथे किती आले? 5. 15×5 = 75. 0 0. हे एक 0, याला 0 मध्ये भाग दिला 0 0 0. अशा पद्धतीने या ठिकाणी 150 तुमचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर भागाकाराचा हा चौथा प्रकार. याच्यामध्ये अंशात आणि छेदात दशांश नंतर असमान अंक आहे. म्हणजे बघा, पहिला प्रकार जिथे समान होते, दुसरा प्रकार जिथे अंशात होता, तिसरा प्रकार जिथे छेदामध्ये दशांश होता. आता चौथा प्रकार काय आहे की या ठिकाणी असमान अंक आहे. असमान म्हणजे छेदामध्ये आणि अंशामध्ये वेगळे आहे. 27.9 0.09. तर इकडे लक्ष द्या, अंशामध्ये 2 घरे सोडून दशांश आहे आणि छेदामध्ये किती घरे सोडून आहे? 1 घर. म्हणजे इथे किती घर जास्त आहे? 1 घर जास्त आहे. बरोबर. मग काय करायचं? अंशाला एक 0 लावून द्यायचं. बरोबर, 1 घरच जास्त आहे ना इकडे. इथे छेदामध्ये 2 घर आहे, इथे एकच घर आहे, म्हणून काय करायचं? याला एक 0 लावून द्यायचा आणि या ठिकाणी हा 9. बरोबर. आता याचा काय करायचं आपल्याला? भागाकार. 27/90 तर तुम्हाला भागाकार येतो. अगदी सोपी आहे. 9×3 = 27, कारण 9च्या फाड्यामध्ये 27 डिरेक्टली आपल्याला मिळतात, म्हणून या ठिकाणी 9×3 = 27. 0 0. 9 उरला. 9×1 = 9. 9तून 9 0, हा परत 0.
शून्याचा भाग द्या 0. तर अशा पद्धतीने बाकी मिळाली तुम्हाला 0 आणि तुमचं जे उत्तर आहे भागाकार आहे तो किती मिळाला तुम्हाला 310. तर बघा असमान अंक होते म्हणून इथे कन्फ्यूज होत बसायचं नाही. जिथे कमी असेल तिथे वरचं एक 0 लावून द्यायचं आणि खालचा कॅन्सल करून द्यायचा आणि आपल्या साध्या पद्धतीने भागाकार करायचा. परत दुसरं एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी तुम्हाला आता मागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला छेदामध्ये जास्त घरे सोडून दशांश होती. आता इथे अंशामध्ये जास्त, तर कितीने जास्त? फक्त 2ने जास्त आहे. पहिले लिहून घेऊया. 3.12 भागेला 0.4. तर मागील एक्झाम्पलमध्ये तुम्हाला छेदामध्ये 2 घरे दिली होती, दशांश नंतर 2 घरे. इथे काय आहे? अंशामध्ये दशांश 2 घरे सोडून आहे. बरोबर, हा जो दशांश आहे 2 घरे सोडून आहे. याचा अर्थ काय? कुठे जास्त आहे? इकडे जास्त आहे आणि इकडे कमी आहे. तर इकडे कितीने कमी आहे? 4. 1 कितीने कमी आहे? फक्त 1ने कमी आहे. म्हणून काय करायचं? या ठिकाणी एक 0 लावून द्यायचा. ठीक आहे, या ठिकाणी एक 0 लावला मी, म्हणजे झाले हे सारखे. आता 312 भागेला 40 मिळाले. तर या ठिकाणी आपण त्याचा भागाकार करूया. 312 डिवायडेड बाय 40. तर आता 40चा टेबल तर आपल्याला येत नाही, पण बनवणं सोपी आहे कारण 4चा टेबल तुम्हाला येतो. तर 4चा टेबल 4ने 7ला गुणलं तर 4 7 28, 4 8 32, म्हणजे 40 गुणेला 8, 4 8 32, 320 आणि 40 गुणेला 7 केलं तर 4 7 28, म्हणजे 280. म्हणजे या ठिकाणी 7ला भाग जाईल. 40ने जर 7चा भाग दिला तर या ठिकाणी किती आले? 280. 4 7 28 आणि हे एक 0. आता या ठिकाणी वजाबाकी किती आले? इथे 2. 2 मधून 0 गेलं 2. इथे 1 आहे, इथे 8 आहे, इथे किती यायचे? 11. 11तून 8 गेले 3. इथे 2तून 2 गेलं 0. मग या ठिकाणी आपल्याला किती मिळाले? 32. परत या ठिकाणी आपल्या जवळचं 0 लावूया आणि इथे दशांश देऊया. दशांश दिल्यानंतर या ठिकाणी 0 लावणं गरजेचं असतं. तर आता आपल्याला किती मिळाले आहे? 320. आता 40 मध्ये कोणती संख्या गुणल्यावर आपल्याला 320 मिळेल? तर 4चा फाडा येतो का तुम्हाला? 4 8 32. बरोबर, 4 8 32 म्हणजेच काय? 4 8 32. इथे एक 0 लावूया. म्हणजे 4ने 40 मध्ये जर 8चा भाग गेला तर 4 8 32 झाले आणि हे एक 0. तर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी निशेष भाग गेला. म्हणजे शेष किती उरली तुमची? 0. निशेष काय म्हणतात? का म्हणतात त्याला? कारण जर जिथे शेष 0 असतो त्याला निशेष म्हटलं जाते. अशा पद्धतीने तुमचा भागाकार आलेला आहे 7.8. तो आपण या ठिकाणी लिहूया 7.8. अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे 7.8. पुष्कळदा मुलांना कन्फ्युजन होते की मॅडम इथे तर 2 घर आहे, इथे 1 घर आहे, मग कसं करायचं? फक्त एकच घर सोडून त्या ठिकाणी तुम्हाला ते दशांश द्यायचं आहे. खूप मुलं 3 घरं 2 घरं सोडून दशांशचं उत्तर घेत असतात. तर बघा या ठिकाणी हे असं आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा पद्धतीने दशांशचा गुणाकार आणि भागाकार बघितला आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की गुणाकारामध्ये अगदी जेवढे जास्त दशांश असेल तेवढे घर तुम्हाला गुणाकाराच्या उत्तराला द्यायचे असतात. आणि भागाकाराची आपण एकूण 4 प्रकार पाहिले आहे. तर हे जे प्रकार आहे भागाकाराचे, फक्त याच्यामध्येच तुम्हाला परीक्षेमध्ये थोडं अवघड जात असतो. तिथे तुम्हाला थोडा प्रॉब्लेम वाटत असतो, कारण दशांश म्हटलं की हे थोडी एक डोकेदुखीच आहे. परंतु प्रकार जर तुम्ही लक्षात घेऊन त्या
प्रकारावरती जर जास्तीत जास्त उदाहरणे तुम्ही सॉल्व करून बघितली तर प्रत्येक प्रकारमधला फरक तुमच्या लक्षात येईल आणि तसे तसे ते स्पष्ट आणि अधिकच क्लिअर होत जाईल. तर याला काय हवं, याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस हवी, जास्तीत जास्त सराव हवा. तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी आपण हा टॉपिक बघितला. तर परत आपण आपल्या दुसऱ्या सेशनमध्ये लवकरच भेटणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघत राहा आपलं महाज्योती मंच आणि आमच्याशी कनेक्टेड राहा. भरपूर प्रॅक्टिस करा, भरपूर सराव करा आणि तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अभ्यासाला आणि तुमच्या सरावाला शुभेच्छा देते आणि हे सेशन या ठिकाणी मी संपवते.